समोर कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचा संतप्त सवाल. तर घरात ठेवलेल्यांचा नाही, वावरातील कांद्याचे पंचनामे होतील, कोकाटे यांची माहिती. हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष. नावीद मुश्रीफ यांच्या निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांचा जल्लोष. रवी वर्मा यांनी 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकला पाठवली. ठाण्यामधून एटीएसने अटक केलेल्या रवी वर्माबाबत धक्कादायक खुलासे. पाकनं परत नापाक कृत्य केल्यास यावेळी भारतीय नौदल ओपनिंग करेल, राजनाथ सिंग यांचा इशारा. राजनाथ सिंग यांची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट. दहशतवाद पुन्हा वाढला तर चिरडून टाकू, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. मोदी उद्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार. महत्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण. महत्वाच्या पालिकेत महायुती एकत्र लढणार, एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज. IPL मध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधान मोदींची भेट. मोदींकडून वैभवचं कौतुक. स्वित्झर्लंडमधल्या बर्च ग्लेशियर हिमकडा कोसळला. लायटेन गाव 90% उद्ध्वस्त. अनेक घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली. 300 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. एकाचा मृत्यू तर एक जण अद्यापही बेपत्ता. IPLच्या एलिमिनेटरमध्ये आज मुंबई आणि गुजरात आमने-सामने. दोन्ही संघांसाठी करूया मरोची स्थिती. जिंकणारा संघ पंजाब सोबत क्वालिफायर 2 मध्ये खेळणार.